नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचा मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. दिस इज अवर lecture number 20 and we are discussing the previous questions from the chapter superposition of waves. ओके, म्हणजे प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण तेच करतो की दोन न्यूमरिकल्स महाराष्ट्र CET या एक्झाममध्ये डिस्कस करतो. पहिला क्वेश्चन महाराष्ट्र CET 2022ला अँड सेकंड वन इज रिपीटेड. ओके, कॉन्झिक्युटिव्ह इयर्स 2019 आणि 2020 ओके सलग रिपीट झालेला आहे महाराष्ट्र CET या एक्झाममध्ये. क्लिअर? तेच जुने फॉर्म्युले म्हणजे या अगोदर आपण जे काही 19 व्हिडिओ लेक्चर डिस्कस केले, कुठं ना कुठं हा फॉर्म्युला आपण 101% यूज केलेला आहे. त्याच फॉर्म्युल्याच्या बेसवर काय ना भाषा चेंज करतात, फॉर्म्युला तेच राहणार आहे. ओके, चेंज थोडी होणार आहे. बरं, नाही होत का? ठीक आहे, काय हरकत नाही. ठीक आहे ना, मग चालेल. चलो, सोल्युशन for the numerical number first. A sonometer wire stretched by a weight W is in a unison with a tuning fork, full stop. The corresponding resonating length is L1. ठीक आहे, बघा हा युनिसन शब्द खूप महत्त्वाचा आहे. पुढे सांगतोस मी, फुल स्टॉप. इफ द वेट इज इन्क्रीज बाय 3W, ओके, द करस्पॉन्डिंग रेझोनेटिंग लेंथ ऑफ द सोनोमीटर वायर युनिसन विथ द सेम ट्युनिंग फोर्क L2. ठीक आहे, देन द रेशिओ ऑफ L1:L2 इज, काही हरकत नाही. ठीक आहे, सोनोमीटरची घटना सुरू आहे इथे. सोनोमीटर, ठीक आहे. ओके, हा झाला तो ब्रिज, ही झाला सोनोमीटरचा वायर. ठीक आहे, बघा इनिशियली काय झालं, सोनोमीटरचा म्हणजे जो काही एक्सपेरिमेंट आहे तोच आहे. इथे आपण वेट ठेवतो. ठीक आहे, इनिशियली बघा वेट किती होतं? W. वेट किती ठेवलं? W. बघा हाच वेट काय क्रिएट करतो याच्यात? टेन्शन. म्हणजे टेन्शन म्हणा किंवा वेट म्हणा सेम गोष्ट झाली. इथं तुम्ही जसं जसं वेट वाढवत जाणार किंवा जसं जसं वेट कमी व्हॅरी करत जाणार, या स्ट्रिंगमधलं टेन्शन काय होते? कमी जास्त. म्हणजे टेन्शन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू वेट. येतं लक्षात? कारण की बऱ्याच ठिकाणी, हा पहिला एक्झाम्पल आहे थिंक, बऱ्याच ठिकाणी आपण वेटला टेन्शनच कन्सिडर केलं होतं किंवा त्यांनी टेन्शनच दिलेलं होतं आपल्याला. ठीक आहे, टेन्शन इज नथिंग बट द वेट. ज्या प्रमाणात आपण वेट कमी जास्त व्हॅरी करतो त्या प्रमाणात टेन्शन इकडे कमी जास्त होते. त्याच्यामुळे टेन्शन म्हणा किंवा वेट म्हणा एकच गोष्ट. ठीक आहे, चला काही हरकत नाही. ओके, तेव्हा ज्याची जी काही लेंथ होती त्याची लेंथ, ओके, इथे घेऊन घेतो, L1 होती आणि जो काही फंडामेंटल फ्रिक्वेन्सी होता तो N1 होता, असं कन्सिडर करूया. ठीक आहे, नंतर काय झालं, इफ द वेट इज इन्क्रीज 3 वेट, ओके, म्हणजे 3 पट वेट काय झाला? इन्क्रीज झाला. म्हणजे W प्राईम इक्वल्स टू, बघा ऑलरेडी W होता, त्याच्यात आपल्याला किती ॲड करायचं आहे? 3W. म्हणजे किती झाला? 4 टाइम्स W. लेंथ चेंज झाली, लेंथ किती झाली? L2. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी चेंज झाली, किती झाली? N2. सगळ्या गोष्टी. ठीक आहे, आणि बघा त्यांनी म्हटलं युनिसन शब्द वापरला. युनिसनचा अर्थ काय? ओके, इनिशियली आणि फायनली, ओके, जी काही स्ट्रिंग व्हायब्रेट झाली सेम पिचवर व्हायब्रेट झाली किंवा सेम फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. येत्या लक्षात? ह्या युनिसन शब्दाचा अर्थच खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इनिशियली आणि फायनली कशी होती? सेम पिचवर. जो काही इन्स्ट्रुमेंट राहतो, ओके, किंवा सोनोमीटरच्या केसमध्ये जे काही व्हायब्रेशन्स प्रोड्यूस झाले, जे फंडामेंटल फ्रिक्वेन्सीज झाला सेम पिचवर, सेम फंडामेंटल फ्रिक्वेन्सीज, हे खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे, बघा ही कंडिशन आहे. आपल्याला फाइंड आउट करायचं आहे L1/L2 रेशो. ठीक आहे, एनचा आपल्याकडे फॉर्म्युला आहे 1/2L स्क्वेअर रूट ऑफ टी म्हणजे काय? टेन्शन. आता इथं टेन्शन नाही तर मी W पण लिहू शकतो. टेन्शन न लिहिता मी काय लिहू शकतो? W, कारण की आपल्याला इन टर्म्स ऑफ वेट दिलेला आहे. मग हाच फॉर्म्युला पहिले इनिशियलसाठी फंडामेंटल फ्रिक्वेन्सी N1 1/2 टाइम्स लेंथ आहे L1 स्क्वेअर रूट ऑफ इनिशियली वेट आहे W. लिनियर मास डेन्सिटी तर कोणत्याही कंडिशनमध्ये चेंज होत नाही. सेकंड फायनल N2 1/2 टाइम्स लेंथ आहे L2 स्क्वेअर रूट ऑफ वेट झालं 4 टाइम्स W डिवायडेड बाय M. इक्वेशन नंबर सेकंड. या इक्वेशनमध्ये पुट करू, याला इक्वेशन नंबर A म्हणून. इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन सेकंड या इक्वेशनमध्ये पुट करूया आपण. ठीक आहे, चला काही हरकत नाही. 1/2 टाइम्स L1 स्क्वेअर रूट ऑफ W/M 1/2 टाइम्स L2 स्क्वेअर रूट ऑफ 4W/M. बघा 1/2 गेट कॅन्सल, WM गेट कॅन्सल. बघा इथं शिल्लक राहिलं 1/L1. 1/2 कॅन्सल झालं, 1/L2 शिल्लक राहिलं. ठीक आहे,
बघा W अपॉन M कॅन्सल झाला, स्क्वेअर रूट ऑफ 4 किती राहिला 2, काय हरकत नाही. ठीक आहे, इथे आपल्याला पाहिजे L1 अपॉन L2, म्हणजे L2 इकडे शिफ्ट करू किंवा L1 इकडे शिफ्ट करून 2 खाली शिफ्ट करू. बघा हा 2 इकडे शिफ्ट करतो, L1 इकडे शिफ्ट करू, देअरफॉर 1/2 इक्वल्स टू L1 अपॉन L2 झालं, भेटलं. और याला कसं लिहू शकतो आपण, L1:L2 इक्वल्स टू 1:2. दोन फॉर्मॅटमध्ये कुठं ना कुठं ऑप्शन राहतो, एक तर 1/2, अदरवाइज 1:2. 1:2. Therefore the option first one is there. Question is from the Maharashtra CET 2022. सेम कहाणी, या अगोदर आपण असे क्वेश्चन बघितलेले आहे. ठीक आहे, इनिशियली कंडिशन्स दिलेल्या होत्या, फायनल कंडिशन्स आणि युनिसनचा अर्थ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी सेम, बस त्या कंडिशनमध्येच ते जे फॉर्म्युलेज, जो काही फॉर्म्युला होता आपला, या फॉर्म्युल्याला दोन्ही याच्यात डिवाइड केलं, पहिला इनिशियल कंडिशनमध्ये, फायनल कंडिशनमध्ये, ते दोन फॉर्म्युले त्याच्यात पुट केले. अल्जेब्रा सिंपल आहे, एनीबडी कॅन डू इट. ओके, पॉज करून नोट डाऊन करू शकता म्हणजे करावंच लागणार. चलो ओके, बघा आता दुसरा क्वेश्चन महाराष्ट्र सिटी 2019 आणि 2020 दोन वेळा रिपीट झालेला, अतिशय सिंपल. त्यांनी जे म्हटलं आहे ते फॉलो करायचं, दॅट्स इट. अतिशय सिंपल. कंडिशन्स ते काय गिवन, त्या शब्दात काय म्हणतात ते मांडणं आपलं काम आहे. 101% सोल्युशन भेटते. कुठं जाणार कुठं आहे, कुठं जाणार एवढं, कुठेच नाही जाऊच नाही शकत, कसं जाणार, आपण इथे आहे. ठीक आहे, सोल्युशन फॉर द न्यूमेरिकल नंबर सेकंड. 2 open organ pipes of fundamentals N1 and N2 are joined in series. काही हरकत नाही. द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ द न्यू पाईप इज, एकदम सिंपल आहे. ऑर्गॅन पाईप आहे, ओपन ऑर्गॅन पाईप्स आहे, दोन आहे असे, हा एक झाला, हा एक झाला. ओके, याची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी N1 होती, समजा याची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी N2 होती. दोन ऑर्गॅन पाईप, त्यांच्या फंडामेंटल फ्रिक्वेन्सीज दिलेल्या आहे. आता हे दोन ऑर्गॅन पाईप्स काय करायचे, आपल्याला जॉईन करायचे सिरीजमध्ये, म्हणजे अशा टाईप. ठीक आहे, जॉईन केले आपण सिरीजमध्ये, काय केले, जॉईन. आता टोटल याची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आपण N म्हणूया. ओके, येत्या लक्षात, पहिले जेव्हा इंडिव्हिज्युअल होता तेव्हा याची N1, याची N2, या टोटलची काय म्हटलं आपण N1. तर आपल्याला ही फाइंड आउट करायची आहे. ठीक आहे, बघा आता समजा याची लेंथ L1 होती, याची लेंथ काय झाली, काय होती, L2 होती. याची लेंथ काय झाली मग, L इक्वल्स टू L1 प्लस L2, हेच ना, एकदम सिंपल आहे. याची लेंथ होती L1, याची लेंथ होती L2, याची काय झाली L1 प्लस L2, L1 प्लस L2. ठीक आहे नाही, L इक्वल्स टू L1 प्लस L2, बस हे याच फॉर्म्युल्यावरून खेळ आहे. मेक इक्वेशन नंबर ए. बघा फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला आहे V/2 टाइम्स L. फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला आहे V/2 टाइम्स L. ओके, याच्यासाठी फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा काय फॉर्म्युला होणार, N1 इक्वल्स टू V/2 टाइम्स L1. याच्यासाठी N2 इक्वल्स टू V/2 टाइम्स L2. ठीक आहे, आता काय करू, आपल्याला बघा या इक्वेशन ए मध्ये आपल्याला L1 आणि L2 ची व्हॅल्यू काढायची आहे. बघा इथून आपण L1 ची व्हॅल्यू काढू शकतो, हा L1 इकडे नाही, N1 इकडे आहे. ओके, म्हणजे याचा काय तयार झाला, L1 इक्वल्स टू V/2 टाइम्स N1. इकडे सिमिलरली L2 इक्वल्स टू V/2 टाइम्स N2. या दोन्ही L1 आणि L2 च्या व्हॅल्यूज टाका. ओके, आणि इथनं L ची व्हॅल्यू काय निघते, बघा L इकडे शिफ्ट केला आपण, V/2 टाइम्स N. सगळ्या व्हॅल्यू आपल्याकडे L आहे, L1 आहे, L2 आहे. L ची व्हॅल्यू टाका, L ची व्हॅल्यू, अरे यार, L ची व्हॅल्यू टाकाय V/2 टाइम्स N. L1 ची व्हॅल्यू V/2 टाइम्स N1 आहे की नाही. L2 ची व्हॅल्यू V/2 टाइम्स N1. V/2 इथं कॉमन निघाला, ठीक आहे नाही, V/2 टाइम्स N. V/2 कॉमन निघाला, 1/N1 प्लस 1/N2 शिल्लक राहिला. V/2 गेट कॅन्सल झाला, म्हणजे 1/N इक्वल्स टू 1/N1 प्लस 1/N2. कॅल्क्युलेट करा, क्रॉस मल्टिप्लिकेशन N2 प्लस N1 अपॉन N1 प्लस N2, 1/N. रेसिप्रोकल करा, रेसिप्रोकल बिकम्स N1 प्लस N2 डिवाइडेड बाय N1 प्लस N2. This is the fundamental frequency of after joining, okay, the two organ pipes open at both ended in series, N1 and 2 upon N1 plus N2.
ऑप्शन नंबर फर्स्ट इज करेक्ट वन. महाराष्ट्र CET 2 टाइम्स रिपीट 2019 आणि 2020ला. आपण काही मोठी गोष्ट नाही केली, फक्त एक सिम्पल फॉर्म्युला यूज केला फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा V/2. बाकी सगळं कंडिशन्स त्यांनी म्हटलं आहे तसं, आपल्या मनाने काहीच नाही. आपल्या मनाने आपण काहीच केलेलं नाही आहे. त्यांनी म्हटलं आहे तसं कंडिशन्स घेतलं. पहिले इंडिव्हिज्युअल होता, लेंथ L1 होती, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी याची L2 फंडामेंटल. मग दोघींनी काय केले, कनेक्ट केले. मग जे काही नवीन फंडामेंटल फ्रिक्वेन्सी झाली तयार ते आपल्याला फाइंड आउट करायचे, जी काही प्रोड्यूस होणार आहे. मग काही नाही, सिम्पल रिलेशन यूज केला आपण लेंथचा. त्या लेंथच्या रिलेशनमध्ये सगळ्या व्हॅल्यू टाकल्या आपण. फक्त हा फॉर्म्युला यूज केला इंडिव्हिज्युअली. हा फॉर्म्युला पहिले याच्यासाठी यूज केला, हा फॉर्म्युला पहिले याच्यासाठी सगळ्यांसाठी तो फॉर्म्युला यूज केला, व्हॅल्यूज पुट अप केल्या. क्लिअर. आपला जर उपक्रम आवडत चला सर तर नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनलला म्हणजेच मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.